नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जर तुम्ही BA करत असाल तर तुमच्यासाठी जी आहे 20,000ची स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. आता ती बघा, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्या मंडळाची स्कॉलरशिप आहे. जर तुम्ही BA करत असाल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. बघा, आता ही स्कॉलरशिप तुम्हाला कशी मिळेल, याची एलिजिबिलिटी काय आहे किंवा पात्रता कशी असते किंवा तुम्ही याला कसं अप्लाय करू शकता, तर या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. तर चला बघूया की तुम्ही याच्यासाठी कसे पात्र आहात किंवा कसं अप्लाय करायचं. तर बघा, स्कॉलरशिपचं जर ओव्हरव्ह्यू बघितलं, जर तुम्ही BA करत असाल तर बघा, पदवी अभ्यासक्रमाकरता तुम्हाला प्रतिवर्ष 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य या मंडळातर्फे केले जाते. जे कामगार कल्याणकारी मंडळ आहे, प्रतिवर्षी तुम्हाला जे आहे 20,000 रुपये मिळतील ही स्कॉलरशिप. त्यामध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंट बघितले, कागदपत्र कोणकोणते लागतात, तर त्यामध्ये मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र जे असतं, मार्कशीट जे असते मागचे तुमचे, जर तुम्ही समजा 12वी पास आउट असाल तर तुम्हाला 10वी आणि 12वीचे जे मार्कशीट आहेत ते लागतील इथे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा जे बोनाफाईड असतं, कॉलेजतर्फे तुम्हाला जे बोनाफाईड दिलं जातं, तर तुम्ही त्या कॉलेज ज्यामध्ये शिकत आहात त्या कॉलेजचं बोनाफाईड तुम्हाला इथे लागत असतं. बघा, आता याची एलिजिबिलिटी काय असते, तर बघा याची जी पात्रता आहे, तर जर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार पाहिजे. बघा, ही जी मंडळ आहे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, ते फक्त बांधकाम कामगार जे आहेत ते त्यांच्यासाठी आहे. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. आणि बघा, फक्त पहिले 2 अपत्य लाभ घेऊ शकता. बघा, जर 3 भावंडे असाल तर पहिले जे 2 आहेत, म्हणजे जे सगळ्यात मोठे जे आहेत ते 2च अपत्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि त्यानंतर बघा, हाऊ टू अप्लाय. बघा, आता ही जर तुम्ही नोंदणीकृत कामगार असाल तर त्यासाठी तुम्हाला त्यानंतर काय करायचंय बघा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. आणि जर ऑलरेडी जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर त्यानंतर तुम्ही जे आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तिथे लॉग इन करायचं असतं. बघा, तुम्हाला आधारने लॉग इन करता येतं आणि तिथे तुम्ही फॉर्म भरून द्यायचा असतो. जे तुमचं डॉक्युमेंट वगैरे जे आहेत ते अपलोड करायचं आणि तो फॉर्म भरून द्यायचा असतो. आणि फॉर्म भरून झाल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, बघा ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या जे शहर आहे, जिल्ह्याचं जे ऑफिस आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला जे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. बघा, आधी जे आहे व्हेरिफिकेशन तुम्हाला ऑनलाईनच होत होतं, पण आता जे आहे तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करावं लागेल, म्हणजे ऑफिसला भेट द्यावी लागेल तुमच्या जिल्ह्याच्या, आणि तिथे जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यावं लागेल. आणि त्यानंतर जे आहे तुमचे जे फॉर्म जे आहेत, त्यानंतर तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे 20,000ची ती तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तुम्हाला तिथे नेहमी रिप्लाय करत असतो.